सुशिलाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटकीची भाजी। आता मटकीची भाजी कशी बनवायची ते बघू। आपण कढईत तेल टाकून घेतले आहे। त्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे टाकले, अद्रक लसूणची पेस्ट टाकली अर्धा चमचा। आता चांगले हलवून घेणार आहोत। त्यानंतर जो कांदा आपण कापलेला होता तो टाकून घेऊ। अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर। त्यानंतर जी मटकी आपण धुवून ठेवली होती ती मटकी टाकून देणार आहोत। मटकीला पुन्हा हलवून घेऊ। त्यात आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता चांगले हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि शिजण्यासाठी पाणी। त्यावर आपण आता झाकण ठेवून देणार आहोत। टोमॅटो पण टाकून घेतले आहे। आता तुम्ही बघू शकता मटकी किती चांगली शिजलेली आहे। आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ। आता मी पोळी बनवून घेणार आहे। या मटकीच्या भाजीसोबत पुरी किंवा पोळी किंवा बाजरीची भाकरी सुद्धा खूप छान लागते। आता मी तर चपातीच बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी आता चपाती लाटून घेणार आहे। तवा चांगला तापलेला आहे, त्याच्यावर मी आता पोळी भाजून घेणार आहे। आधी एका साईडनं पोळी चांगली भाजू द्यायची आहे। ती खालची साईड पूर्ण भाजून झाल्याच्या नंतर आपण तिला उलटं करून टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता पोळी किती छान मऊ लुसलुसीत झालेली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।